तर मित्रांनो, मराठी सिनेमामध्ये खूप सारे कंटेंट ओरिएंटेड सिनेमे येत असतात, पण खूपदा आपली जी तक्रार असते ना की कंटेंट आहे पण व्हिज्युअल्स किंवा एक जो रिचनेस असतो सिनेमामध्ये किंवा ती जी मेहनत असते ती कुठेतरी आपल्याला मराठी सिनेमामध्ये कमी दिसते किंवा फार दिसतच नाही। मी जे म्हटलं होतं की ह्या दशावताराच्या रिव्ह्यू मध्ये सुद्धा की कंटेंट आणि एक चांगली सिनेमॅटोग्राफी ह्याचा एक सुंदरसा संगम या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतोय पोस्टर पासूनच, आणि त्या टीजरने सुद्धा मला वाटतंय अजिबात निराश केलेलं नाही। ह्या टीजर मध्ये जे काही शॉट्स बघायला मिळतात ना, म्हणजे जे काही टीज करण्याचं काम करतो चित्रपट, ते सगळं ह्या चित्रपटाच्या टीजरने केले आणि खूप हाईप वाढवले। जर माझी तरी आता कधी या चित्रपटाचा ट्रेलर येतोय कधी सिनेमा येतोय असं मला झालंय, कारण जशी मी नावं टीजर रिव्ह्यू मध्ये किंवा पोस्टर रिव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितली होती की सुबोध खानोलकर किंवा झी स्टुडिओज किंवा ओशन फिल्म्स कंपनी ही सगळी खूप मोठी आणि ताकदीची नावं ह्या प्रोजेक्ट सोबत जोडली गेलेत, आणि हे तुम्हाला ना खरंच बघायला मिळेल या चित्रपटाच्या टीजर मध्ये। आणि काही काही शॉट्स तर इतके कमाल आहेत, एक तो फॉग मधून चालत येण्याचा शॉट्स असू दे किंवा एक जंगलावरचा जो एक ड्रोन शॉट असू दे, म्हणजे तुम्ही जर कांतारा सिनेमा बघितला असेल ना तर त्याची तुम्हाला आठवण होईल। तुम्ही एकदम बिंदास कंपॅरिझन करू शकता, कुठेच तुम्हाला हा चित्रपट कमी वाटणार नाही की बाबा इथे थोडंसं काहीतरी गणलंय किंवा इथे काहीतरी कमी वाटतंय। खूप रिच आणि क्वालिटी वर्क केलेलं या चित्रपटामध्ये दिसतंय। आता जसं मी पोस्टर रिव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की दशावतार म्हणजे जे कोकणामध्ये दशावतार केला जातो त्याचा काही ना काही रेफरन्स आपल्याला ह्या चित्रपटामध्ये बघायला मिळणार, आणि त्याचा टीज सुद्धा आपल्याला ह्या टीजर मधून केलेला बघायला मिळतो शेवटीला। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअल सोबतच जे काही बीजेम वापरलं मित्रांनो, कमाल बीजेम आहे। जे काही एंडला अंगावर येतो ना तो प्रसंग किंवा तो जे एक काय म्हणता येईल एकदम बेस असलेलं म्युझिक, एक गुजबम देणार किंवा अंगावर काटा आणणारं म्युझिक, एक म्हणतो मी हा टीज केलाय। अजून खरं तर किती चांगल्या प्रकारे किती चांगल्या ताकदीचं म्युझिक आपल्या समोर येतं, एक त्याचा जेव्हा अल्बम पुढे लॉन्च होईल त्यानंतर ते सुद्धा खूप बघण्यासारखं ठरणार आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जो लीड ऍक्टर आहे ना, शेवटची फ्रेम जेव्हा तुम्ही बघाल कमाल अशी फ्रेम होती, एखाद्या अॅनिमेची तुम्हाला आठवण येईल जे काही त्याच्यामध्ये कलर्स वापरलेत त्यातून तुम्ही कदाचित त्या अभिनेत्याला ओळखलं असेल। मी पोस्टर रिव्ह्यूच्या वेळेस होतं की हा अभिनेता तुम्हाला कोण आहे हे कळलं असेल किंवा माहिती असेल किंवा तुम्ही जर गेस करू शकत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। काही लोकांनी सांगितलं सुद्धा होतं आणि मला आता कळलंय की तो अभिनेता कोण आहे, पण ते जेव्हा तुमच्या समोर ऑफिशियली येईल ना तेव्हा तुमचा जी रिॲक्शन असेल ती खूप चांगली असेल। त्याच्यामुळे वेट करा, जेव्हा ऑफिशियली अनाऊन्स होईल की हा अभिनेता नक्की कोण आहे तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण तितक्याच ताकदीच्या व्हिज्युअल्स मागे किंवा त्या मेहनती मागे तितकाच ताकदीचा अभिनेता असणार याची खात्री मी तुम्हाला नक्की देतो। बाकी हा टीजर बघितल्यानंतर तुमच्या काय भावना आहेत किंवा तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।